रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायामध्ये कोणताही उत्सव असो त्या उत्सवाची सांगता काल्याने होते. काल्याचं कीर्तन अथवा भजन करून गोपाळ काल्याचा म्हणजे लाह्यांचा प्रसाद वाटून अशा ही सांगता केली जाते. आषाढी वारी सुद्धा याला अपवाद नाही. आषाढी वारीची सांगता सुद्धा आषाढ शुद्ध पौर्णिमेला गोपाळ काल्याने होते. अर्थात हा काला पंढरपुरामध्ये होत नाही. पंढरपूरच्या दक्षिण दिशेला 2 किलोमीटर अंतरावर गोपाळपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये एका टेकडीवर गोपाळकृष्णाचं दगडी भक्कम किल्लेवजा मंदिर आहे. या मंदिरामध्ये गोपाळकृष्णाची देहुडाचरण म्हणजे पाय वाकडा ठेवून वेणू वाजवणाऱ्या स्वरूपामधील मूर्ती आहे आणि इथल्या मूर्तीचा चेहरा पंढरपूरच्या मुख्य विठ्ठल मूर्तीशी मिळता जुळता आहे. तर या सर्व संतांच्या पालख्या आषाढ पौर्णिमेला गोपाळपूरला काला करण्यासाठी येतात. पहाटेपासूनच या पालख्या गोपाळपूरच्या दिशेने निघतात. गोपाळपूरला आल्यावरती मंदिराच्या परिसरामध्ये आपापल्या ठरलेल्या ठिकाणी थांबतात आणि या ठिकाणी काल्याचं कीर्तन अथवा काल्याचं भजन होतं. हे कीर्तन 20-25 मिनिटं किंवा अर्धा तासामध्ये केलं जातं. या ठिकाणी काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंतांनी गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्या लीलांचं वर्णन करणारा अभंग निरूपणाला घेतला जातो. त्यानंतर भगवंताच्या बाललीलांचं वर्णन केलं जातं आणि शेवटी देव वनामध्ये गेले आणि सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र करून देवांनी गोपाळ काला केला त्याचं वर्णन करून पुंडलिक वरदे हरी असा जयघोष करून सर्वांना काल्याचा प्रसाद म्हणजे लाह्या वाटण्यात येतात. त्यानंतर सर्व पालख्या मंदिराला उजवी घालून पुन्हा पंढरपूरच्या दिशेने निघतात. पंढरपूरमध्ये आल्यावरती दुपारी नैवेद्य व भोजन होऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. गेल्या 20-25 वर्षापासून या दिवशी एक नवीन प्रथा सुरू झालेली आहे. ती म्हणजे काही महत्त्वाचे पालखी सोहळे या दिवशी देवभेटीला प्रत्यक्ष श्री विठ्ठल मंदिरामध्ये जातात. यानुसार त्या पालख्यांना विठ्ठल मंदिर समितीतर्फे एक वेळ दिली जाते. त्या वेळेला हे सर्व पालखी सोहळे निवडक लोकांसह विठ्ठल मंदिरामध्ये जातात. या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे पादुकांची पूजा करण्यात येते. पालखी सोहळ्याबरोबर आलेल्या मानकऱ्यांचा सत्कार करण्यात येतो आणि त्यानंतर या पादुका श्री पांडुरंगापाशी नेण्यात येतात. येथे पांडुरंगाची आणि त्या संतांची भेट होते. देवाचा प्रसाद म्हणून देवाच्या गळ्यातील हार पादुकांना घालण्यात येतो. त्यानंतर या पादुका रुक्मिणी मातेकडे नेण्यात येतात. तिथे रुक्मिणी मातेची भेट होते व हा कार्यक्रम झाल्यावरती पादुका आणि त्या पालख्या आपापल्या मठामध्ये परत येतात. दुपारी नैवेद्य आणि भोजन झालं की पालखीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. परतीचा प्रवास म्हणजे विरहाला सुरुवात. यावेळेस पंढरीहुनी गावी जाता खंती वाटे पंढरीनाथा आता बोळवित यावे आमुच्या गावा आम्हा सवे सद्गदित कंठ फुटो पाहे हृदय निळा म्हणे पंढरीनाथा चला आमुच्या गावी आता. अशा प्रकारचा हा किंवा अशा प्रकारचा दुसरा अभंग म्हणण्यात येतो. या अभंगामध्ये निळोबारायांनी देवाला निरोप तर मागितलेला आहे, पण देवा तुम्ही आम्हाला बोळवत म्हणजे आमची पाठवणी करत करत आमच्या गावापर्यंत चला असा सुद्धा आग्रह केलेला आहे. या दिवशी पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि अशा प्रकारे आषाढी वारी उत्सवाची एक प्रकारे सांगता होते.